नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील एका महिला डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात तसेच समाजात संतापाची लाट उसळली. या घटनेचा डॉक्टर असोसिएशन चंदगडनं तीव्र शब्दात निषेध नोंदवत संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुर्केवाडी येथील महिला डॉक्टर डॉक्टर प्रणाली कौशल बांदेवडेकर यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. हा हल्ला केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावर आणि समाजातील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचं डॉक्टर असोसिएशननं चंदगड पोलीस ठाण्याला निवेदन देत नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचं असोसिएशननं स्पष्ट केलं. डॉक्टर असोसिएशन चंदगडच्या वतीनं पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे प्रभावीपणे राबवणं, त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं. तसेच रुग्णालय व आरोग्य संस्थांमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीनं करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पीडित महिला डॉक्टरला योग्य वैद्यकीय, मानसिक तसेच कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची मागणी असोसिएशनने केली. त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक तो आधार देण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. डॉक्टर असोसिएशननं प्रशासनाकडे मागणी करताना स्पष्ट केलं की अशा प्रकारची घटना भविष्यात पुन्हा घडू नये यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात याव्यात. दरम्यान या निवेदनावर डॉक्टर असोसिएशन चंदगडचे अध्यक्ष डॉक्टर निवृत्ती गुरव, उपाध्यक्ष डॉक्टर सुहास धाबळे, सचिव डॉक्टर ज्योती फागरे आणि खजिनदार डॉक्टर सुभाष पाटील यांच्या स्वाक्षऱ्या असून या घटनेबाबत सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.